गुड मॉर्निंग स्टुडंट. कालच्या तासाला आपण फर्टिलायझेशनचा अभ्यास केलेला आहे. फर्टिलायझेशन प्रोसेस मध्ये अशा पद्धतीनं ओव्हिडक्ट किंवा फॅलोपियन ट्यूब हा मिडल रिजन जो आहे तो एम्प्युला आणि इथं फर्टिलायझेशन प्रोसेस घडली. त्यानंतर हा जो पुढचा भाग आहे इस्थमस, हा इस्थमसचा रिजन आहे. इस्थमस मिडल रिजनला एम्प्युला म्हटलेला आहे. हा एम्प्युलाचा भाग आहे. मिडल रिजन एम्प्युला, इस्थमस. ऍक्च्युली फर्टिलायझेशनची प्रोसेस इथे घडली जाते आणि आज आपण फर्टिलायझेशन नंतर पुढे घडणाऱ्या प्रोसेस एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट म्हणलेलं आहे. एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट आफ्टर फर्टिलायझेशन, प्रोसेस ऑफ फ्युजन ऑफ मेल गॅमेट विथ फिमेल गॅमेट टू फॉर्म झायगोट कॉल्ड फर्टिलायझेशन. आणि फर्टिलायझेशन नंतर काय घडलं जातं त्या स्टेपला एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट. एम्ब्रियो कसे तयार होतात? एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट immediate after fertilization, zygote divide, embryo divide to form embryo. Embryonic development. Embryonic development starts from diploid cell, that is zygote. Embryonic development, it involves mainly 4 steps. First one is the cleavage. Second, blastulation. Third, implantation. And fourth one is the gastrulation. Embryonic development मध्ये 4 स्टेप्स आहेत. क्लिवेज, पेशी विभाजन, झायगोटचं विभाजन, ब्लास्टुलेशन, the process of formation of fluid filled structure, fluid filled cavity, ब्लास्टोसिस्ट तयार होणं म्हणजे ब्लास्टुलेशन. Implantation of embryo in endometrium of uterus. Endometrium मध्ये प्लांटेशन घडणं, implantation. And the process of formation of 3 germ layer, endoderm, ectoderm and mesoderm तयार होणं म्हणजे गॅस्ट्रुलेशन. 4 स्टेप मध्ये ही माहिती लिहायची आहे. त्यापैकी फर्स्ट फेज क्लिवेज. क्लिवेज बद्दल आपल्याला काय काय सांगता येईल बघा. पहिली एक प्रोसेस व्यवस्थित लक्ष द्या. क्लिवेज म्हणजेच काय? इथं तयार झालेला हा जो झायगोट असतो, एम्प्युला टू इस्थमस, इथपर्यंत क्लिवेजची प्रोसेस घडली जाते. आणि या प्रोसेस साठी इट रिक्वायर 4 days, 4 दिवसापर्यंतची एक प्रोसेस आहे क्लिवेज. द प्रोसेस ऑफ zygote divides and to form multicellular structure. The series of mitotic division of zygote and to form blastocyst called cleavage. म्हणजे झायगोट पासून ब्लास्टोसिस्ट तयार होणं म्हणजे क्लिवेज. इमिजिएट आफ्टर फर्टिलायझेशन, zygote divides mitotically and to form mass of cell, ball of cell called cleavage. Cleavage in human being, मानवी प्राण्यांमध्ये विचार केला तर क्लिवेजचा टाइप कोणता आहे बघा. इन ह्युमन बीइंग्स क्लिवेज आर ऑफ होलोब्लास्टिक. महत्वाचा एक शब्द लक्षात ठेवा, होलोब्लास्टिक. फक्त आपण क्लिवेजचा विचार करतोय. क्लिवेज, zygote divides mitotically and to form multicellular structure, मोरोला. एम्ब्रियो तयार होणं म्हणजे क्लिवेज. इन ह्युमन बीइंग्स क्लिवेज आर ऑफ होलोब्लास्टिक. होलोब्लास्टिक म्हणजेच काय? झायगोट डिवाइड्स कम्प्लिटली. झायगोटचं पूर्ण डिवायडेशन होत असेल तर होलोब्लास्टिक म्हणतात.
In human beings, cleavage are of holoblastic type, and in birds and reptiles, cleavage are of meroblastic. मेरोप्लास्टिक म्हणजेच काय? झायगोट डिवाइड पार्शली, झायगोटचं अंशतः विभाजन होते. बघा दोन महत्त्वाचे शब्द आहेत, होलोप्लास्टिक अँड मेरोप्लास्टिक. झायगोट डिवाइड्स कंप्लीटली कॉल्ड होलोप्लास्टिक, झायगोट डिवाइड पार्शली कॉल्ड मेरोप्लास्टिक क्लीवेज. त्यानंतर क्लीवेजचे प्लेन्स आहेत. देयर आर टू प्लेन्स ऑफ क्लीवेज. फर्स्ट वन इज द longitudinal or meridional. Longitudinal or meridional means vertical. Zygote divides vertical, called longitudinal or meridional cleavage. And zygote divides equatorial or horizontal. Horizontal dividation of zygote ला equatorial dividation. ऍक्च्युअली याच्यामध्ये बघा इथपर्यंतचे चार महत्त्वाचे शब्द लक्षात ठेवा. क्लीवेजचा टाइप होलोब्लास्टिक, झायगोट कंप्लीटली डिवाइड्स. मेरोब्लास्टिक, पार्शली झायगोट डिवाइड्स. फॉर एक्झाम्पल इन बर्ड्स अँड रेप्टाइल्स मेरोब्लास्टिक टाइप ऑफ क्लीवेज. ह्यूमन मध्ये होलोब्लास्टिक सांगितले. प्लेन्स ऑफ क्लीवेज लॉन्जिट्युडिनल और मेरिडोनियल क्लीवेज. वर्टिकल डिवाइडेशन ऑफ झायगोट, equatorial or horizontal. Transversely, horizontal dividation of zygote called equatorial. Newly formed cells of zygote called, zygote ज्या नवीन सेल तयार होतात त्या सेलला काय म्हणायचं बघा? ब्लास्टोमियर्स. ब्लास्टोमियर्स. Cells of zygote called blastomer. 2, 4, 8, 16, 32. 2 असतील, 4 असतील, 8 असतील, 16 असतील, ह्या ज्या सेल तयार होतात, झायगोटच्या ज्या पेशी आहेत, सेल आहेत, त्या सेलला ब्लास्टोमियर्स म्हणतात. ब्लास्टोमियर्स. इमिजिएट आफ्टर फर्टिलायझेशन झायगोट डिवाइड्स बाय मायटोसिस, मायटोटिकली, and to form 2 cells within 30 hours after fertilization. याच्यामध्ये 3 पॉइंट लक्षात ठेवा. फर्स्ट क्लीवेज, सेकंड क्लीवेज आणि थर्ड क्लीवेज. फर्स्ट, सेकंड आणि थर्ड क्लीवेज. क्लीवेज मध्ये आफ्टर फर्टिलायझेशन झायगोट डिवाइड्स मायटोटिकली. फर्स्ट क्लीवेज to form 2 cells, that is blastomeres. First, longitudinally or meridionally, zygote divides to form 2 cells is the first cleavage, and to form 2 cells or blastomere within 30 hours after fertilization. फर्स्ट क्लीवेज म्हणजे झायगोट पासून 2 ब्लास्टोमियर तयार होणे. फर्स्ट क्लीवेज हे कुठं घडलं जातं? एम्ब्युला मध्ये, ओव्हिडक्ट मध्ये. अँड इट टेक्स प्लेस 30 आवर आफ्टर फर्टिलायझेशन. एकापासून झायगोट यापासून 2 ब्लास्टोमियर तयार होण्यासाठी 30 तास वेळ लागतो. सेकंड क्लीवेज इज आल्सो vertically, longitudinal or meridional. पहिलं क्लीवेज कसं आहे बघा? लॉन्जिट्युडिनल और मेरिडोनियलच आहे. दुसरं पण क्लीवेज कसं असेल? सेकंड क्लीवेज इज आल्सो longitudinal or meridional, and to form 4 cells right angle to first, and they require 60 hours after fertilization. फर्टिलायझेशन नंतर 4 सेल तयार होण्यासाठी किती वेळ लागतो? 7 तास. 60 hours आफ्टर फर्टिलायझेशन किंवा 30 hours आफ्टर फर्स्ट क्लीवेज. बघा 2 पद्धतीने माहिती सांगते. एक तर काय बघा, फर्स्ट क्लीवेज 2 सेल तयार होण्यासाठी 30 तास वेळ लागतो.
सेकंड क्लिवेज फर्टिलायझेशन पासून पुढे आपण 4 सेल तयार होईपर्यंत धरलं तर 7 तास किंवा 30 आवर्स आफ्टर फर्स्ट फर्टिलायझेशन, पहिल्या क्लिवेज नंतर 30 तास आणि फर्टिलायझेशन नंतर 60 तास. थर्ड क्लिवेज requires 72 hours after fertilization. Third cleavage and to form 8 cell stage, 8 blastomeres. बघा इथं ज्या सेल आहेत सगळ्या त्या सेलला ब्लास्टोमियर. These cells does not grows, progressively decrease their size. या पेशींचा आकार वाढला जात नाही, या उलट त्या पेशींचा आकार कमी होतो. And rate of metabolism increase, सिंथेसिस ऑफ डीएनए इन्क्रीज, यामध्ये वेगाने डीएनए होता, डिव्हायडेशनचा वेग वाढला जातो, मेटाबॉलिझमचा रेट वाढला जातो. टू फॉर्म 8 सेल स्टेज, 8 सेल डेव्हलप टू फॉर्म 16 सेल, 16 सेल तयार होतात, 32 सेल तयार होतात, 16 सेल 32 सेल स्टेज कॉल्ड अर्ली मोरोला अँड लेट मोरोला. मोरोला इट अपीयर्स लुक लाईक फ्रूट ऑफ मलबेरी. मलबेरी म्हणजे तुतीच्या फळासारख्या या ब्लास्टोमियर सेल दिसतात, हेन्स कॉल्ड मोरोला. बघा इथपर्यंत महत्त्वाचे शब्द सगळे लक्षात ठेवा. होलोब्लास्टिक कंप्लीट डिव्हायडेशन ऑफ झायगोट, पार्शियली डिव्हायडेशन ऑफ झायगोट कॉल्ड मेरोब्लास्टिक. झायगोट विभाजन होण्याच्या 2 स्टेप सांगितलेले. 2 प्लेन्स, लॉन्जिट्युडिनल और मेरिडोनियल व्हर्टिकल डिव्हायडेशन, equatorial or horizontal dividation. Cleavage complete within 4 days after fertilization. To form 16 cell structure or 32 cell structure, blastomeres appear look like fruit of mulberry. mulberry म्हणजे तुतीच्या फळांसारख्या या पेशींचा बंच दिसतो, मास बॉल ऑफ blastomeres, hence called morula. Second step, blastulation. Blastulation म्हणजे काय? The process of formation of fluid filled structure from morula. morula पासून ह्या ज्या सेल आहेत या सेल पासून हॅलो फ्लुइड फिल्ड स्ट्रक्चर तयार होणं म्हणजेच ब्लास्टुलेशन. The process of formation of हॅलो आतून पोकळ असणारा मल्टी सेल्युलर अनेक पेशी तयार होतात. ब्लास्टोसिस्ट तयार होणं म्हणजेच क्लिवेज, ब्लास्टुलेशन. क्लिवेज पासून पुढे बघा ब्लास्टुलेशन म्हणजेच काय? द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ हॅलो मल्टी सेल्युलर ब्लास्टोसिस्ट फ्रॉम मोरोला called blastulation. And blastulation takes place from isthmus to uterus मध्ये पोहोचल्यानंतर याच्यामध्ये काय होतं बघा, रिअरेंजमेंट ऑफ ब्लास्टोमियर्स. इथं ज्या 32 सेल आहेत ब्लास्टोमियर आहे, रिअरेंजमेंट ऑफ ब्लास्टोमियर, स्मॉलर अँड क्लिअर असणाऱ्या क्लिअर सेल्स अरेंज्ड ऍट आउटर साइड पेरिफेरी. एम्ब्रियोनिक सेल ज्या आहेत ब्लास्टोमियर ज्या आहेत यापैकी स्मॉलर फ्लॅट क्लिअर डिस्टिंग्विश होणाऱ्या, सेपरेट होणाऱ्या, आयडेंटिफाय केल्या जाणाऱ्या ज्या सेल आहेत अरेंज्ड ऍट आउटर साइड्स ऍक्ट ऍज अन ट्रोपोब्लास्ट. आणि या बाहेरच्या पेशींना काय म्हणायचं? ट्रोपोब्लास्ट. Inner mass of cells present at one end, एका बाजूला called inner cell mass. Larger cells arranged at one side of blastula called inner cell mass. Embryonic knob आहे हा, embryonic knob blastulation मध्ये. And increase the size of हा ट्रोपोब्लास्ट काय करतो बघा, ट्रोपोब्लास्ट ऍब्सॉर्ब युट्राइन मिल्क न्यूट्रिशन फ्रॉम इंडोमेट्रियम युटेरस
Trophoblast absorb uterine milk from uterus and increase their size from 0.15 to 0.13 mm. Tropoblastic cells, periphery outer cell called trophoblast. यामध्ये ज्या सेल आहेत मोरोलामध्ये यापैकी स्मॉलर थिन असणाऱ्या आणि क्लिअर असणाऱ्या सेल्स प्रेझेंट ऍट periphery around the inner mass of cells, inner cell mass, act as a trophoblast, absorbing cell, absorb nutrient from uterus, uterine milk, and get swell the structure. Swelling of structure, the cells, the trophoblast, which connected to inner cell mass, called rougers. म्हणजे इनर सेल मास ऑफ एम्ब्रियो कनेक्टेड टू पोर्शन ऑफ द ट्रोपोब्लास्ट. ट्रोपोब्लास्टच्या ज्या भागाला अटॅच झालेले आहेत, ट्रोपोब्लास्ट इज कनेक्टेड टू इनर सेल मास कॉल्ड राउबर्स. And structure of blastocyst shows two regions like embryonal pole and abembryonal pole. Inner cell mass present that side. That side is called embryonal side, embryonal pole, and opposite is called abembryonal. इकडची जी बाजू आहे abembryonal side आणि इकडची जी बाजू असेल एम्ब्रियोनल साइड्स. झोना पेलुसिडा as written from ampulla to isthmus. Zona pellucida, its main function, prevent implantation of developing embryo in abnormal site of uterus. Zona pellucida prevent the implantation of developing embryo abnormal site in uterus, and after reaching of blastocyst structure in uterus, zona pellucida disappears. Zona pellucida हा नष्ट होतो. झोना पेलुसिडाचं फंक्शन महत्त्वाचं आहे. बघा याच्यामध्ये पहिल्या दोन स्टेप आहेत. एक क्लिव्हेज म्हणजे सेल डिव्हायडेशन, झायगोटचं डिव्हायडेशन. झायगोटचं डिव्हायडेशन कुठून चालू होत असेल? एम्प्युला टू इस्थमस. इस्थमस मध्ये पोहोचल्यानंतर मोरोला पासून हॅलो स्पेरिकल स्ट्रक्चर, बॉल लाइक मास ऑफ सेल, मल्टीसेल्युलर ब्लास्टोसिस्ट स्ट्रक्चर तयार होणं म्हणजे ब्लास्टोलेशन. थर्ड वन इज द इम्प्लांटेशन अँड फोर्थ वन इज द गॅस्ट्रुलेशन. याच्यामध्ये झोना पेलुसिडाचं फंक्शन महत्त्वाचं आहे. झोना पेलुसिडा 2 सेल्ड, 4 सेल, 8 सेल, 16 और 32 सेलर स्ट्रक्चर वरती झोना पेलुसिडा आहे. झोना पेलुसिडा प्रिव्हेंट याच्या ज्या ट्रोपोब्लास्ट सेल आहेत या कशा आहेत बघा, फॅगोसाइटिक आणि सिक्रेटरी सेल. फॅगोसाइटिक आणि सिक्रेटरी सेल. झोना पेलुसिडा प्रिव्हेंट implantation of embryo into the endometrium. Endometrium पर्यंत कुठेही याचं इम्प्लांटेशन होऊ नये, अप टू रिचिंग ऑफ endometrium. झोना पेलुसिडा prevent implantation of developing embryo at abnormal site. Abnormal site झोना पेलुसिडाचं हे फंक्शन आहे. पुढे इथपर्यंतच्या दोन स्टेप फक्त व्यवस्थित तयार करा. एम्ब्रियोनिक डेव्हलपमेंट मध्ये क्लिव्हेज आणि ब्लास्टुलेशन, इम्प्लांटेशन आणि गॅस्ट्रुलेशनचा जो भाग आहे तो नंतर आपण पुढच्या तासात. याच्यामध्ये बघा फर्स्ट क्लिव्हेज 30 आवर्स, सेकंड क्लिव्हेज 60 आवर्स, थर्ड क्लिव्हेज 72 आवर्स आफ्टर फर्टिलायझेशन. किंवा सेकंड क्लिव्हेज हे कधी घडलं जातं, किती वेळ लागत असेल, 30 आवर आफ्टर फर्स्ट क्लिव्हेज असं लिहिलं तरी चालेल. क्लिव्हेज विभाजन होण्याच्या दोन पद्धती आहेत, लॉन्जिट्युडिनल और मेरिडोनियल, इक्विटोरियल और हॉरिझॉन्टल. होलोब्लास्टिक एक शब्द महत्त्वाचा लक्षात ठेवा. फॉर्मेशन ऑफ हॅलो अँड मल्टीसेल्युलर ब्लास्टोसिस्ट स्ट्रक्चर, ब्लास्टुलेशन. फंक्शन ऑफ झोना पेलुसिडा प्रिव्हेंट implantation of embryo
ऍबनॉर्मल साईट युटेरस पर्यंत पोहोचवण्याचं काम हा झोना पेलुसिडा करतो. झोना पेलुसिडा राहिलेल्या ज्या 2 स्टेप आहेत इम्प्लांटेशन आणि गॅस्ट्रुलेशन पुढच्या ठीक